छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या हद्दीत विकास कामे करायचे असतील तर नगरसेवकांनी स्वतःच्या लेटर हेडवरती औरंगाबाद लिहिलेलं नसावं. छत्रपती संभाजीनगरचा असाच उल्लेख असावा, नाहीतर त्यांचं काम केलं जाणार नाही, असा निर्णय महापालिका स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांनी घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या हद्दीत विकास कामे करायची असतील तर नगरसेवकांनी स्वतःच्या लेटर हेडवरती औरंगाबाद लिहिलेलं नसावं. छत्रपती संभाजीनगरच उल्लेख असावा, नाहीतर त्यांचे काम केले जाणार नाही, असा निर्णय महापालिका स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांनी घेतला असून लेटर हेडवरती छत्रपती संभाजीनगर असा स्पष्ट उल्लेख असेल तरच कामे केली जातील, असं म्हणत एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांचे लेटर हेड माघारी करण्यात आल्यात. शहराचं नामकरण झालंय तरी काही नगरसेवकांनी त्यांच्या लेटर हेडवरती औरंगाबाद असा उल्लेख केल्याने हा निर्णय सभापती अनिल मकरिया यांनी घेतलाय. याविषयी महापालिकेचे सभापती अनिल मकरिया यांनी अधिक माहिती दिली आहे. काय निर्णय घेतला? मी त्याला क्लिअर कट सांगितलं, छत्रपती संभाजीनगर ते पत्रावर असलं तर तुम्हाला मदत करणार आहे, नाही तर मदत करणार नाही. काँग्रेस असो वगैरे वगैरे पार्ट्या असो, इस्लाम पार्टी असो, एमआयएम असो, छत्रपती संभाजीनगर हे लिगल झालेलं आहे, तुम्हाला द्यावं लागेल. तर तुम्हाला मदत करेल, नाही तर काम तुमचं होणार नाही. जाणीवपूर्वक लोक संभाजीनगर लिहायचं टाळताय. त्यांना आज वाटतं की औरंगाबाद होणार, असं काही होणार का? तुम्हाला वाटतं का होणार का? नाही होणार. छत्रपती संभाजीनगर काही लोक कोर्टात गेले, काही लोक इकडे गेले, काय झालं? लिगल झालाय तर झालाय. आता छत्रपती संभाजीनगर होणार झालेलं आहे, पत्र छत्रपती संभाजीनगर तर लागेल, तर तरच त्यांचं काम होईल. त्याशिवाय निधी नाही, निधी नाही. आणि दुसरा टॅक्स भरला नाही, तिथं टॅक्स वसुली झाली नाही, तिथं मी विकासाचे काम करणार नाही. याबाबतचा निर्णय पक्का आहे. म्हणजे ज्या भागात वसुली होणार नाही त्या भागात टॅक्स वसुली होणार नाही, त्या भागात विकास करणार नाही. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.